नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागाच्या प्रोमोमध्ये युग नापास झाल्याचं सत्य सगळ्यांसमोर उघडकीस आलेलं आहे। पार्थ मात्र युगवरती भयंकर चिडलेला आहे आणि पार्थ युगला म्हणत असतो, तू नापासच कसा झालास? अभ्यास केला नाहीस म्हणून नापास झालास की तू परीक्षेलाच गेला नव्हतास? लगेच मध्ये रम्या बोलते आणि म्हणते, युगचं तर चुकलेलं आहेच, त्याने आपल्यापासून हे एवढं मोठं सत्य लपवलं, ही त्याची चूक झाली। पण हे सगळं काही ह्या नंदिनीला माहिती होतं, मग हे नंदिनीची चूक आहे की तिने सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं। पण नाही, या नंदिनीला तर खूप महान बनायचं असतं ना, सगळं काही लपवून ठेवायची ही जी पद्धतच आहे। आणि ती मानिनीकडे धावत जाते आणि म्हणते, ह्या घरामध्ये खोटं बोललं की शिक्षा मिळते, बरोबर ना मामी? तर आता मला सुद्धा आता न्याय हवा आहे आणि माझ्यावरती जो अन्याय झाला आता त्याच्या बदल्यात मला न्याय हवा आहे। सांगा ना मामी, तुम्ही मला तो न्याय देऊ शकाल का? माननी मात्र काहीही शब्द न बोलता सगळं काही ऐकून घेत असते। तर रम्या खूप काही बोलत असते आणि त्यानंतर काव्या तिच्यावरती भडकते आणि म्हणते, मोहितेंच्या मुलींवरती लपवाछपवी करण्याचे संस्कार नाही आहेत, कळलं ना रम्या? यावरती रम्या म्हणते, तुझे संस्कार काय सांगायचे आहेत ग? आणि त्या दोघींमध्येच भांडण इथे लागलेलं आहे आणि ह्या सगळ्याचा संताप सगळ्यांना होत आहे। आणि ए गप ग काव्य, तू माझ्याशी बोलूच नको, असं रम्या तिच्यावरती आवाज चढवून बोलते। आणि ही गोष्ट पार्थला आवडत नाही आणि पार्थ रम्या आणि काव्या सगळ्यालाच ओरडतं आणि इनफ, बस करा तुमचा हा तमाशा। त्यातील सगळे सदस्य युगला समजून घेतील का? पाहायला खरंच इंटरेस्टिंग आहे।